नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम जबरदस्त हेल्दी असा नाश्ता पाहणार आहे, ब्रेकफास्ट. तर त्याच्यासाठी मी काय केलं, इथे साधारण 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. थोडं कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आहे. त्याचे एकदम बारीक असे छोटे छोटे चौकोनी पीस करून घेतलेत. आता त्याच्यात हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट टाकले. त्याचबरोबर अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा मी चाट मसाला टाकला आहे आणि 1 ते 1.5 चमचा घट्ट दही टाकलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. दह्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल, पण त्याच्यात पाणी नको असायला पाहिजे. ठीक आहे, घट्ट दही पाहिजे. आता भाज्यांमध्ये मी इथं कांदा, टोमॅटो, ढोबळी, गाजर तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही अगदी बारीक चिरून घ्यायच्यात. एकदम तुम्ही चॉपरमध्ये जरी बारीक केलं तरी काहीच हरकत नाही. आता एका पॅनवर मी पॅनमध्ये तूप टाकलेले 1 चमचा. आपल्याला ही हेल्दी रेसिपी करायची आहे ना, म्हणून मी तुपात करते आहे आणि फक्त छोटा 1 चमचा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात. आपल्याला यांना खूप अगदी शिजवून पूर्ण त्याचा गाळ वगैरे करायचा नाही आहे. थोडासा क्रंचीनेस त्याच्यात ठेवायचं आहे. त्याच्यात अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी मीठ टाकले. चवीनुसार म्हणजे मीठ टाकून घ्या आणि त्याला छानपैकी परतून घ्या व्यवस्थित. जास्त शिजू देऊ नका. आता हे पनीर टाका आणि पनीर टाकल्यावर सुद्धा एक 2-3 मिनटं फक्त होऊ द्या. कारण पनीर जर जास्त शिजलं तर ते चिवी होतं, असं चिकट होतं किंवा कडकसुद्धा होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एक ऑल ओव्हर पूर्ण या भाजीला शिजायला 5 ते 7 मिनटं पुष्कळ झाले. आता त्याच्यात काय करायचं आहे, पिझ्झाचं मी ऑरेगानो टाकलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं मिक्स हर्बसुद्धा टाका. नसलं तरी चालेल, पण त्याने चवीत खूप फरक पडेल. आणि पाव चमचा मी मिरी पावडर टाकलेली आहे. आता आपलं बॅटर पूर्ण झालेलं आहे. 10 मिनटामध्ये ही भाजी आपली रेडी होऊन गेलेली आहे. काय करायचं, शेवटी मी त्याच्यात टोमॅटो सॉस टाकलेला आहे साधारण 2 चमचे. तुम्ही इथं मेयोनीजसुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही मेयोनीज जरी टाकलं तरी. किंवा अगदी घट्ट दही जास्त ना चक्का, तो सुद्धा टाकू शकता. आता इथे मी ब्राऊन ब्रेड घेतले, त्याला कुठलंही सॉस वगैरे लावून घेतलेलं नाही आहे. डायरेक्ट हे बॅटर मिक्स केलेलं आहे. आता तुम्हाला मुलांना द्यायचं असेल ना, ते इथं चीज स्लाईस वगैरे तुम्ही देऊ शकता, काहीच हरकत नाही. पण आपल्याला थोडं हेल्दी व्हर्जन बनवायचे म्हणूनसाठी मी इथं दुसरं काहीही टाकत नाही आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा यूज करू शकता. मी इथं याच्या कडासुद्धा काढलेल्या नाही आहे. आणि आता आपण टोस्टरला त्याला एक 5 मिनटं आहे ना, या टोस्टरला आपण ते ब्रेड भाजून घ्यायचे आहेत. आता इथंसुद्धा मी तूपच लावलेलं आहे. तुम्ही बटर लावू शकता, नाही लावलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे. 5 मिनटामध्ये आपले टोस्ट एकदम रेडी होऊन जातात. एकदम हेल्दी असा आपला नाश्ता रेडी होऊन जातो. जे 10 मिनटामध्ये हा नाश्ता बनतो आणि मुलांना तर भरपूर आवडतो. जिमच्या मुलांसाठी किंवा कुणी डाएट करत असेल ना, तर हा हेल्दी असा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता. आता साधं दही वापरलं तुम्ही तरी चालेल, मेयोनीज घेतलं तरी चालेल. मी इथं फ्रूट योगर्ट घेतलेलं आहे. रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.